नर्मदे हर. आता ही रथयात्रा सुरू व्हायच्या वेळेला सगळ्यात प्रथम रथाच्या समोरील मार्ग जगन्नाथपुरीचे राजे सोन्याचा झाडू घेऊन खराटा घेऊन रस्ता साफ करतात. हे प्रतिकात्मक आहे. देवाच्या पुढं सगळ्यात हलकी सेवा करण्याला जास्ती पुण्य मिळतं. म्हणून देवळात जाताना देवाची सेवा करताना जितकी हलकी सेवा करता येईल तेवढी करा. तुम्ही जर अमृतसरला गेला असेल किंवा आपल्या नांदेडला गेला असाल तर बघाल की गुरुद्वाराच्या चप्पल बूट ठेवण्याच्या ठिकाणी मोठे मोठे शीख बांधव चप्पल त्या स्वच्छ करत असतात. हे कशा करता तर देवाच्या पुढं हे लहान व्हायचं असतं. ही हलकी कामं करून आपला अहंकार नष्ट होतो. म्हणून तिथला राजा रथासमोरचा मार्ग स्वतः झाडतो. पण काही वेळेला ह्यातला जर भाव समजला नाही तर मोठी विचित्र परिस्थिती होती. आणि तसंच एकदा झालं. ती पुरुषोत्तम देव नावाच्या राजाची कथा मी तुम्हाला सांगतो. त्या काळात पुरुषोत्तम देव नावाचा राजा तिथं राज्य करत होता. ओरिसाचा राजा होता. हे राजे जगन्नाथाला आपले भगवान समजायचं, सगळ्या गोष्टींचे चालक जगन्नाथाला समजायचं आणि स्वतःला अत्यंत त्यांचे तुच्छ सेवक समजत असत. एकदा हा राजा दक्षिण यात्रेला गेला आणि तो कांची नावाच्या राज्यात पोचला. कांचीला राजधानीत भटकत असताना तिथल्या एका उद्यानात त्याने आपल्यासाठी तंबू ठोकला. तिथंच राजा पुरुषोत्तम देवची भेट कांचीची राजकन्या पद्मावतीशी झाली आणि दोघांची चांगली ओळख झाली. मग एकमेकांना ते आवडायला लागले. नंतर कांचीच्या राजाने पुरुषोत्तम देवांना आपल्या राजप्रसादात येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांनी राजा आणि राणीला बघून आणि भेटून खूप आनंद व्यक्त केला. तेव्हा कांचीच्या राजाने आपल्या कन्येचा विवाह, पद्मावतीचा विवाह राजा पुरुषोत्तम देव यांच्याशी करण्याचा मनोदय व्यक्त केला. पुरुषोत्तम देवांच्या तर मनासारखंच झालं आणि त्यांनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि ते जगन्नाथपुरीला परत आले. काही काळानं कांचीच्या राजाने त्यांच्या मंत्र्यासमवेत लग्नाचं अधिकृत बोलणं करण्याकरता जगन्नाथपुरीला राजाकडे आपले 2 मंत्री पाठवले. हे मंत्री गेल्यावर पुरुषोत्तम देवानी त्यांचं चांगलं स्वागत केलं, योग्य तो सत्कार केला. आणि नेमका तो काळ होता रथयात्रेचा. राजाला भगवंतांची, जगन्नाथांची सेवा करणं हे अत्यंत प्रियच होतं. आणि आता रथयात्रा म्हणजे फारच उत्तम काळ आहे, आपल्याला सेवा करण्याची भरपूर संधी आहे असं तो मानत होता. म्हणून त्यांनी आलेल्या दोन्ही पाहुण्यांना रथयात्रा बघूनच जावा असं आग्रह करून सांगितलं. त्यावेळी लग्नाची बोलणी असल्यामुळं त्याला आनंद झाला. पण त्यांनी सांगितलं आपण रथयात्रा बघा आणि मगच बोलणी करूया. त्या दोघांनी मंत्र्यांनी मान्य केलं आणि ते तिथे राहिले. रथयात्रेच्या दिवशी मंगलमय वेळी भगवान जगन्नाथ, बलदेव, चक्र आणि सुभद्रा देवी यांचे आरच्या विग्रह मंदिरातून रथापर्यंत आणले गेले. हजारो लोकांनी हा सोहळा बघण्यासाठी गर्दी केली होती. तिथं मृदुंग, शंख, कीर्तन याचा मोठा गदारोळ उडला आणि सगळीकडं प्रचंड ध्वनी नादत होता. त्यावेळी राजाने हातात झाडू घेतला आणि रथापुढं स्वच्छता करायला सुरुवात केली. कांचीचे जे 2 मंत्री आले त्यांनी हे बघितलं आणि त्यांच्या मनात गोंधळच उडला.
एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे साक्षात राजा आणि झाडून रस्ता झाडतोय. अरे अरे, हे काय? जरी राजा भगवंतांच्या आनंदासाठी हे करत होता तरी ते मंत्र्यांना त्या सेवेचं, राजाच्या भावाचं, मनोभावाचं महात्म्य समजत नव्हतं. त्याला तो राजाचा अपमान वाटत होता. कारण ही झाडलोट, सफाईची कामं, रस्ता झाडण्याची कामं केवळ चांडाळ लोकच करू शकतात. मंत्री ताबडतोब पुरी सोडून कांचीला पोचले आणि त्यांनी काय पाहिलं ते राजाला सांगितलं. मुख्य म्हणजे पुरुषोत्तम देवांचे ते चांडाळानं करायचं कृत्य, म्हणजेच रस्ता झाडण्याचं कृत्य राजाला सांगितलं. आणि मंत्री म्हणाला, खरोखर राजकन्या पद्मावती एखाद्या चांडाळाशी कसं काय लग्न करू शकेल? राजाने आपला हेतू न जाणता मंत्र्यावर विश्वास ठेवून पुरुषोत्तम देव राजाला निरोप पाठवला की तो आपली मुलगी झाडूवाल्या चांडाळाला देऊ इच्छित नाही, विवाह मोडला आहे. हे समजताच पुरुषोत्तम देव आणि त्या राजकन्या पद्मावतीला दोघांनाही अत्यंत दुःख झालं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे कांचीच्या राजाने आपल्या पद्मावती राजकन्येसाठी स्वयंवराचं आयोजन केलं आणि त्या स्वयंवराला पुरुषोत्तम देव यांना बोलवणं केलंच नाही. राजाला हा फार मोठा अपमान वाटला आणि त्याने त्याचा प्रतिशोध घेण्याची प्रतिज्ञा केली. त्याने कांचीच्या राजाला युद्धासाठी ललकारलं. गंमत अशी की कांचीचा राजा हा मोठा गणेश भक्त होता आणि त्यांनी अट घातली की पुरीच्या राजाचा युद्धात पराजय झाला तर त्यांनी जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांचे आरच्या विग्रह समर्पित करायचे आणि कांचीच्या राजाच्या गणपतीच्या पाठीमागे ठेवायचे. आणि जर कांचीच्या राजाचा पराभव झाला तर तो त्यांच्या गणेशाचा आरच्या विग्रह सुभद्रा, बलराम आणि जगन्नाथाच्या मागं ठेवला जाईल. तेव्हा पुरुषोत्तम देव रणक्षेत्र सोडून जाण्यास निघाले तेव्हा तिथं आग लागली. त्यांना तो मोठा अपमान वाटला आणि वाटलं की आता आपल्या मंदिरातील सर्व आरच्या विग्रह घालून बसावं लागणार, कारण आपला पराभव होईल आणि आपल्या भगवंतांना म्हणजे जगन्नाथ, सुभद्रा आणि बलदेवांना कांचीच्या गणेशाच्या पाठीमागं बसायला लागेल. राजा फार दुःखी झाला. पुरुषोत्तम देवाने जगन्नाथाची प्रार्थना करायला सुरुवात केली, हे भगवान जगन्नाथ, मला मदत कर, मला सहाय्य कर. तुमचा मार्ग झाडण्याच्या सेवेत गुंतल्यामुळं कांचीच्या राजाला तो मोठा अपमान वाटला आणि त्याने माझं लग्न मोडलंच आहे. जर माझा इथं पराभव झाला तर तो तुमचासुद्धा पराभव होणार नाही का? तो तुमचा अपमान आहे. तुम्ही सर्व ब्रह्मांडाचे स्वामी आहात, मग तुम्ही गणेशाच्या मागं कसं काय बसाल हो? त्या रात्री भगवान जगन्नाथ राजाच्या स्वप्नात आले आणि त्याला म्हणाले, काळजी करू नकोस, कांची राजा आणि त्याच्या सैन्याशी परत लढायला जा. त्यावेळी मी स्वतः तुला युद्धात सहाय्य करीन. पुरुषोत्तम देव भगवंतांच्या या सूचनेमुळं अत्यंत आनंदानं झोपेतून उठले. भगवंतांनी त्याला वचन दिलं होतं की ते स्वतः परिस्थिती हाताळतील. त्यामुळं परत त्याला लढण्यासाठी फार उत्साह प्राप्त झाला. राजा पुरुषोत्तम देवनं दुसऱ्यांदा लढण्याकरता प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या वतीनं भगवान जगन्नाथ आणि बलराम व्यक्तिशः लढण्याकरता त्यांच्या बरोबर गेले. लढाऊ सैनिकांचा वेश धारण करून जगन्नाथ पांढऱ्या घोड्यावर आणि बलराम काळ्या घोड्यावर आरूढ झाले. वैशाख मास असल्यामुळं उन्हाळा फारच तीव्र होता. जेव्हा ते चिल्का सरोवराजवळून जाऊ लागले तेव्हा जगन्नाथ आणि बलरामांना खूप तहानेची जाणीव झाली. तेवढ्या तिथं त्यांना एक गोप स्त्री डोक्यावरनं ताकाचं मडकं घेऊन येताना दिसली. त्यांनी तिला थांबवलं आणि तिचं नाव विचारलं. ती होती मनिका आणि ती डोक्यावर ताक घेऊन विकायला चालली होती. दोन्ही भगवंतांना ताक प्यायची खूप इच्छा झाली म्हणून त्यांनी तिला म्हणलं, आम्हाला ताक दे.
आणि दोघांनी मनसोक्त ताक पिलं आणि ताक पिऊन झाल्यावर ते दोघं निघाले. निघाल्याबरोबर ती मनिका रडायला लागली. तिला वाटलं हे आता आपले पैसे बुडूनच जात आहेत. तिनं म्हणले, अहो थांबा थांबा, पैसे तरी द्या मला. आणि ते दोघं थांबले आणि भगवंतांच्याजवळ काही पैसेच नव्हते. तेव्हा ते म्हणाले, आम्ही युद्धावर जाणारे सैनिक आहोत, आमच्याजवळ पैसे नाही आहेत. मग तर ती मनिका खूपच रडायला लागली, कारण ताकावरच तिचा उदरनिर्वाह होत असायचा. मंडईत ताक विकून आलेल्या पैशातून ती कुटुंबाचा भार चालवे. जेव्हा तिनं हे सर्व त्या दोघांना सांगितलं तेव्हा जगन्नाथाने घोड्यावरून वाकून तिला आपल्या बोटातली अंगठी काढून दिली आणि सांगितलं, ही तुझ्याजवळ ठेव. थोड्या वेळानं जेव्हा आमचा राजा इथून जाईल तेव्हा तू त्याला ही अंगठी दे आणि तुझे ताकाचे पैसे त्याच्याकडं माग, तो तुला नक्की देईल. अत्यंत नाईलाजानं मनिकानं ती अंगठी घेतली आणि मग ते दोघे बंधू पुढं लढायला घोड्यावरनं गेल्यावर ती कडेला मागून येणाऱ्या राजाची वाट बघतच उभी राहिली. थोड्या वेळाने तिला राजा आपल्या सैन्यासह येताना दिसलं. ती आडवी उभी राहिली, राजाला थांबवलं आणि म्हणाली, हे राजा, तुझे 2 सैनिक एक पांढऱ्या घोड्यावर आणि एक काळ्या घोड्यावर बसून इकडं गेले. ते दोघं एकमेकाचे भाऊच वाटत होते. त्यांनी माझ्याकडं ताक मागितलं आणि मनसोक्त ताक पिलं आणि पैसे द्यायला मी सांगितलं तेव्हा त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मग त्यांनी मला त्यांचा हात दाखवला आणि हातातली सोंगड्याची अंगठी काढून दिली आणि मला निरोप दिला, ही अंगठी तू राजाला दाखव आणि राजाकडनं त्याच्याकडनं ताकाचे पैसे घे. तर तुम्ही कृपया ही अंगठी घ्या आणि मला ताकाचे पैसे द्या, म्हणजे माझ्या कुटुंबासाठी बरं होईल. जेव्हा राजाने ही अंगठी बघितली तेव्हा त्याला धक्का बसला, आश्चर्यचकितच झाला, कारण ही साधीसुधी अंगठी नव्हती, तर प्रत्यक्ष भगवान जगन्नाथाच्या बोटामधली हिऱ्याची अंगठी होती. तेव्हा त्याचा विश्वास बसला की दिलेल्या वचनानुसार भगवान जगन्नाथ आणि बलराम लढाईसाठी कांचीकडे गेले आहेत. त्याला अतिशय आनंद झाला आणि आता त्याची विजयाची खात्रीच पटली. तो मनिकाला म्हणाला, तू फार भाग्यवान आहेस, कारण तुला दोन्ही भगवान प्रत्यक्ष बघायला मिळाले आणि त्यांनी तुझ्याकडं ताक प्यायला मागितलं आणि तूही त्यांची मनसोक्त ताक प्यायला देऊन चांगली सेवा केलीस. मी तुला पैसे देणारच आहे, काही काळजी करू नकोस. त्याला आपल्याकडनं भगवंत लढणार आहेत ह्या कल्पनेनंच खूप आनंद झाला आणि त्यांनी मनिकेला मोठं पारितोषिक देऊ केलं. त्याने तिला काही गावच भेट म्हणून दिली आणि ज्याच्या करावर ती सुखानं पुढील आयुष्य व्यतीत करेल. आणि जिथं भगवंतानी ताक पिलं तिथंही तात्काळ त्याने एक गाव वसवलं आणि त्या गावाचं नाव ठेवलं मनिकापट्टण. ते गाव आजही आंध्र प्रदेशमध्ये, ओडिशामध्ये आहे. नंतर राजा कांचीकडे गेला. दोन्ही सैन्यामध्ये तुंबळ युद्ध झालं. कांचीच्या सैनिकांनी पुरुषोत्तम राजाच्या सैन्यात 2 नवीनच योद्धे पाहिले. त्यातला काळ्या घोड्यावरचा एक आणि पांढऱ्या घोड्यावरचा एक. ते तर इतके शौर्याने लढत होते की त्यांचा कोणी पराजयच करू शकलं नाही. आणि कांचीच्या राजाच्या सैनिकातील अनेक सैनिक ह्या दोघांनीच मारले आणि शेवटी कांचीच्या राजाचा पराभव झाला. पुरुषोत्तम देवनं नंतर त्या राजाऐवजी राजकन्या पद्मावतीला पकडलं आणि ठरलेलं लग्न मोडल्याबद्दल तिला शिक्षा म्हणून झाडूवाल्या चांडाळाशी तिचं लग्न करायचं ठरवलं. त्यांनी आपल्या मंत्र्याला बोलवलं आणि सांगितलं, एक चांगला चांडाळ शोधा. मंत्री म्हणाला, कशा करतो? राजाने सांगितलं, मला हिच्यावर सूड घ्यायचं आहे, तिचं लग्न मी चांडाळाशी लावून देणार आहे. राजाच्या या आज्ञेनं मंत्रीच काय प्रत्येकजण दुःखी झाला, कारण खरोखर राजाचं त्या पद्मावतीवर प्रेम होतं. तिला माहीत होतं की राजा पुरुषोत्तम देव आपल्या वडिलांचा राग आपल्यावर काढतोय, पण काय करणार. पण राजाचा मंत्री फार चतुर होता. त्यांनी राजाला सांगितलं, थोडं धीर धरा, कारण चांगला चांडाळ शोधायला वेळ लागणार आहे. या मधल्या काळात मंत्र्याने राजकन्येला आपल्या घरी नेऊन ठेवलं. राजकन्येला आपल्या दुर्दैवाचं फार दुःख होत होतं की ती ओरिसाची राणी बनू शकली नाही किंवा पुरुषोत्तम देवाची बायकोही बनू शकली नाही किंवा दासीही बनू शकली नाही.
तिला वाटलं की आपल्या दुःखाला आता अंतच नाही. आता पुन्हा रथयात्रेचे दिवस जवळ यायला लागले. हजारो लोक जगन्नाथपुरीत त्यासाठी यायला लागले. सगळे लोक आनंदात होते, परंतु राजकन्या पद्मावती मात्र अत्यंत दुःखी होती. कारण तिच्या मनात सारखं येत होतं की आता आपलं लग्न चंडाळशी होणार. आणि एक दिवस मंत्र्यांनी येऊन तिला सांगितलं, आज तुझं लग्न होणार आहे, चांगली वस्त्र परिधान करून शृंगार कर. आता पद्मावतीचं धाबस जण आणलं. ती रडायलाच लागली, कारण आता उर्वरित सर्व आयुष्य एका चांडाळाच्या घरात तिचं जाणार होतं. मंत्र्यांनी तिची समजूत काढली आणि तिला शांत राहायला सांगितलं. सर्व स्त्रियांनी पद्मावतीचा उत्तम शृंगार केला. मंत्र्यांनी तिला एका पालखीत बसवलं. तो रथयात्रेचा दिवस होता. सगळीकडे प्रचंड गर्दी होती. जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा आत्तापर्यंत त्यांच्या रथात बसले होते. सर्व मार्ग गजबजून नामसंकीर्तन चालू होतं. भक्त मृदुंग, करताल, शंख, चिपळ्या वाजवून आनंदानं गात होती, त्याचा नाद करत होती. रथयात्रेची सर्व सिद्धता झाली. पुरीच्या राजांनी हातात सोन्याचा झाडू घेतला आणि अत्यंत भावविभोर होऊन भगवंताच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी रस्ता झाडायला, स्वच्छ करायला प्रारंभ केला. त्याचं आनंदानं हृदय उचंबळून आलं होतं, भरून गेलं होतं. अगदी भक्तिभावानं तो ही सेवा करत होता. त्याचं झाडू मारण्याचं काम संपताच मंत्र्यांनी राजकन्या पद्मावतीला राजासमोर आणलं आणि मोठ्या चातुर्यानं तो म्हणाला, अहो प्रिय महाराज, मी तुम्हाला धीर धरायला सांगितलं होतं ना. आता मला राजकन्येसाठी योग्य असा झाडूवाला चांडाळ मिळालेला आहे. राजा म्हणाला, बरं केलंस, परंतु या सगळ्यासाठी आत्ता मला वेळ नाही. आज रथयात्रेचा दिवस आहे, तुला काय वाटेल ते तू कर. तेव्हा मंत्री हसून म्हणाला, अहो प्रिय राजे, जो मुलगा मी शोधला आहे तो दुसरा तिसरा कोण नसून तुम्ही स्वतःच आहात. आत्ता तुम्ही चांडाळाचंच काम करत आहात, रस्ता झाडत आहात. आणि त्याने पटकन पद्मावतीला राजाच्या गळ्यात हार घालायला सांगितला. राजा एकदम स्तब्ध झाला. आश्चर्याने तो बघतच राहिला. त्याच्या ओठावर हसू फुटत होतं. मंत्री म्हणाला, लवकर ही दुसरी माळ घेऊन तुम्ही ह्या पद्मावतीच्या गळ्यात घालावी. राजाने पद्मावतीच्या गळ्यात माळ घातली आणि आपली राणी म्हणून अत्यंत आनंदानं तिचा स्वीकार केला. चतुर्मंत्र्यामुळं हे घडलं. राजाने त्याचं खूप कौतुक केलं. ज्या माणसावर तिचं इतकं प्रेम होतं त्याच्याशीच तिचं लग्न मंत्र्यांनी करून दिलं. राजा आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे एका राजकन्येची आता काळजी घेऊ शकत होता. कांचीच्या राजाने घातलेल्या अटीप्रमाणे गणेशाची मूर्ती पुरीला आणून जगन्नाथ मंदिरामध्ये एका मंदिरात ठेवली. आजही ती मूर्ती तिथं आहे आणि पुरीचा राजा रथाच्या पुढचा मार्ग स्वच्छ करतो. गंभीरामध्ये ज्या श्री श्री राधाकांतांचे विग्रह पूजले जातात त्यासुद्धा कांचीपुराहूनच आणलेल्या आहेत. असं सांगतात की त्यासुद्धा पूर्वी मंदिरातच पूजल्या जात असत. जगन्नाथ भगवंतांची वेदी आणि जिथं भोग बनवला जातो यांच्यामध्ये एका वेदीवर त्या ठेवलेल्या असत. मंदिराचे स्वयंपाकी भगवंतांसाठी निरनिराळे विशेष भोग बनवण्यात अत्यंत कुशल होते. जेव्हा राधा आणि राधाकांत मंदिरात वास्तव्याला आले तेव्हापासून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी भगवंतांना मिळेनाशा झाल्या. भोगाच्या खोलीतून कुणीतरी त्या परस्पर नेत होतं असं जाणवलं. भगवान जगन्नाथांनी शोधून काढलं की राधाकांतांचे अर्चा विग्रह त्यांच्याकरता बनवलेले सुंदर सुंदर पदार्थ स्वतःच खात आहेत. त्यावेळी त्या विग्रहांना तेथून हलवण्याची आज्ञा भगवंतांनी पुजाऱ्याला केली आणि अशा प्रकारे ते सगळे अर्चा विग्रह तिथून हलवण्यात आले आणि काशी मिश्रा यांच्या घरात नेण्यात आले, ज्या घराला आता गंभीरा म्हणले जाते. अशा रीतीनं जगन्नाथाच्या रथयात्रेच्या वेळेला रथाचा मार्ग झाडण्याकरता येणाऱ्या राजाचा मान किती असतो हे तुमच्या लक्षात आलं. सोन्याच्या झाडून रस्ता झाडण्याचं भाग्य कुणाला लाभेलो.
भगवंतांच्या सेवकाला मिळणार. पण जर तुमच्या मनात भगवंतांच्या सेवेबद्दल भाव नसेल तर कांचीच्या राजाची जशी फसगत झाली तशीच आपली होऊ शकते. म्हणूनच भगवंतांच्या दारात, भगवंतांच्या ठिकाणी जी सेवा कराल ती हलक्यात हलकी करा आणि भगवंताला तीच सेवा चांगली आवडती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.